नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी, देशावर शोककळा। माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचे अचानक निधन, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट। माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेता आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर गिरिजा व्यास यांचे अचानक निधन झालेले आहे। मित्रांनो, आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता। 31 मार्च रोजी उदयपूर दैत्यमगरी येथील घरी गणगौर पूजा करत असताना दिवेच्या जाळीतून त्यांच्या कपड्यांना आग लागली। यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले। रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु ते उपचार कामी आले नाहीत आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचे अचानक निधन झाल्याने देशभरातील बड्या नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। काँग्रेसच्या त्या पक्ष उभारणीमध्ये त्यांचा भरपूर मोठा सहयोग होता। कार्यकर्त्यांशी जवळीक साधणे आणि पक्षाला मोठे करणे हे त्यांचे विशेष गुण होते। मित्रांनो, आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता। माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरलेली आहे। जय महाराष्ट्र।